बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील महिला सरपंचाचे पती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। या घटनेचा केवळ केज तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे। एवढ्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेतला जातो ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे, असे म्हणत अपहरण झाल्यानंतर 3 तास गुन्हा नोंद का झाला नाही आणि यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे। तीव्र संतापाची लाट उसळली, काय सांग? हे फक्त मस्साजोगपुरती तीव्र संतापाची लाट उसळलेली नाही, ही लाट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। संपूर्ण जिल्ह्याला या गोष्टीचा राग आलेला आहे। सगळेच लोक द्वेषानं बोलतायत। इतकी महाभयंकर, अतिशय निर्घोण, अतिशय चुकीच्या पद्धतीनं ही हत्या आणि अतिशय किरकोळ कारणासाठी, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला जातो, ही मला वाटतं बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली घटना आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? काय कारवाई झाली पाहिजे? नाही, काही पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलं आहे। 40-40 मिनटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्तेभाऊ गेलेले आहेत। म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता। इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण जर केली तर माणूस जिवंत कसा राहील? म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे। त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट, मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे, कुटुंबियांचा ठराव झाला आहे। अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही। आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहे। ॲडिशनल SP तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते SP साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी, जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी, कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत, असं ग्रामस्थांचं मत आहे।